मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत सुमारे 52 लाख लाभार्थी महिलांची नावे वगळण्यात आल्याच्या पसरलेल्या अफवा राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्णपणे फेटाळल्या आहेत। त्यांनी स्पष्ट केले आहे की ही माहिती आधारहीन आहे आणि लाभार्थी भगिनींनी अशा कोणत्याही खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नये। योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ देण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे। ज्या पात्र महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी ई-केवायसीची मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 करण्यात आलेली आहे। ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे त्या महिलांना केवळ स्वतःचे ई-केवायसी करावी लागणार आहे। त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकण्याची गरज नाही। अशा महिलांनी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी एक दस्तऐवज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे। विधवा महिलांसाठी त्यांनी पती किंवा वडिलांच्या मृत्यूचा दाखला जमा करावा। घटस्फोटित महिला जर असतील तर त्यांनी घटस्फोटाचा दाखला किंवा न्यायालयाच्या अधिकृत आदेशाची प्रत जमा करावी। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व लाभार्थी भगिनींना आवाहन केले आहे की त्यांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या अफवांवर लक्ष देऊ नये। 31 डिसेंबर 2025 पूर्वी अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। ई-केवायसी पूर्ण करणे योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी अनिवार्य आहे। तर तुम्ही ई-केवायसी केली का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।